श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 143. सद्गुरूंच्या महानिर्वाणामुळे दयानंद स्वामींना एवढं दुःख झालं होतं की पैठणला परत आल्यावर 11 दिवस त्यांनी दार बंद करून स्वतःला खोलीतच कोंडून घेतलं होतं. कोणालाही ते भेटले नव्हते. उत्तम श्लोक आणि इतर मठवासियांचा संपर्कही ते टाळीत राहिले. रोजच्या प्रमाणे ते देवघरात गोपाळकृष्णांच्या दर्शनाला देखील गेले नाहीत. 12व्या दिवशी संध्याकाळी त्यांनी खोलीचं दार उघडलं आणि ते बाहेर आले. देवघरात उत्तम श्लोक, कंबुकंठ पूजेची तयारी करीत होते. दयानंद स्वामी गोपाळकृष्णांच्या दर्शनाला आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला. दयानंद स्वामींनी गोपाळकृष्णांचं दर्शन घेतलं. काही वेळ ते डोळे मिटून निस्तब्ध उभे राहिले. देवघराच्या बाहेर आल्यावर ते उत्तम श्लोकांना म्हणाले, सद्गुरूंना माझ्यापासून हिरावून नेलं म्हणून मी गोपाळकृष्णांवर खूप रागावलो होतो, खूप रुसलो होतो. म्हणूनच मी गेले काही दिवस गोपाळकृष्णांच्या दर्शनाला सुद्धा आलो नाही. गोविंद स्वामींचा सहवास 34 वर्षे लाभला. त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांचं वात्सल्य मी भरपूर अनुभवलं. इतका जिव्हाळा मला कधीच कोणाकडून मिळाला नाही. तेच माझे माता पिता, सखा, गुरु सर्व काही होते. हे खरं असलं तरी आज वाटतं, मी गोपाळकृष्णांवर तरी काय म्हणून एवढं रागवावं? का म्हणून रुसवा धरावा? जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणेच घडून याव्यात अशी अपेक्षा मी का म्हणून करावी? जीवनाच्या दोऱ्या भगवंतांनी आपल्या हातात ठेवल्यात. त्यांना हवं तेच भगवंत घडवणार. त्यांना हवे तसे ते साऱ्यांना नाचवणार. आणि हे जर खरं असेल तर मग मी एवढं दुःखात बुडून जाऊन नित्य नैमित्तिक कर्तव्य सुद्धा विसरून जाणं कितपत योग्य होईल? गोपाळकृष्णांवर एवढं मी रागवणं कसं काय बरं योग्य ठरेल? दयानंद स्वामी ओसरीवर त्यांच्या नेहमीच्या जागेवर येऊन बसले. एवढ्यात त्यांना भेटायला परमहंस चित्सुखाश्रम स्वामी आले. गोविंद स्वामींचं महानिर्वाण झाल्याचं ऐकून ते प्रथम शिवदीक्षित चौधरी यांच्या घरी समाचाराला गेले होते आणि तिथूनच ते आता दयानंद स्वामींच्या समाचाराला आले होते. सत्पुरुष चित्सुखाश्रम स्वामी 80 वर्षांच्या पेक्षाही जास्त वयाचे. ते दयानंद स्वामींना म्हणाले, वयाने तुमच्यापेक्षा मी खूप अधिक आहे. केवळ वयाच्या अधिकारानेच तुम्हाला सांगतो, गोविंद स्वामींनी देह ठेवला म्हणून ते काय आपल्याला सोडून गेले? नाही, अजिबात तसं नाही. आता ते विश्वरूप विश्वव्यापी परमात्म्याशी एकरूप झालेत. ते आहेतच. पूर्वी त्यांना भेटायचं असलं म्हणजे देहाने ते जिथे असतील तिथे जावं लागायचं. पण आता त्यांचं दर्शन बसल्या जागी होऊ शकेल. डोळे मिटले, तळमळीने प्रार्थना केली की क्षणात तिथेच त्यांचं दर्शन होईल. आता ते क्षणोक्षणी तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला सांभाळतायत असा अनुभव येईल. ते तुमची अधिकच मायेने, वात्सल्याने काळजी घेत राहतील. चित्सुखाश्रम स्वामींचे डोळे ओलावले होते. दाटलेल्या कंठाने भावव्याकुळ स्वरात ते म्हणाले, हे जे मी सांगतोय ते स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊन सांगतोय बरं. माझ्या सद्गुरूंनी 40 वर्षांपूर्वी देह ठेवला, पण देहात होते त्यापेक्षा सुद्धा अधिक काळजीने आज ते माझा सांभाळ करतायत. अगदी क्षणोक्षणी मी त्यांच्या वात्सल्याचा अनुभव घेतोय. ते आहेत, सतत माझ्या बरोबर आहेत, आजही आहेत, आता या क्षणी सुद्धा आहेत. आणि चित्सुखाश्रम स्वामींचं हृदय इतकं भरून आलं की त्यांना आता पुढे बोलणं अशक्य झालं. काही दिवसांनी शिवदीक्षितजी भेटायला आले. म्हणाले, गोविंद स्वामींना अखेरच्या दिवसात आपली फार आठवण यायची. हरिवरदा ग्रंथ लवकर पुरा करावा असा निरोप आपल्याला सांगायला त्यांनी सांगितलं होतं. ही त्यांची अखेरची विनंती आहे असंही सांगायला सांगितलं होतं. दयानंद स्वामी शून्य दृष्टीने समोर पाहत राहिले. उदास होऊन म्हणाले, लिखाण करायचं मनच होत नाहीये. त्या दिवशी रात्री दयानंद स्वामींना एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये गोविंद स्वामी अवतीर्ण झाले आणि म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू ईश्वराच्या विधिलिखिताप्रमाणे होत असतात. मी देह ठेवला असला तरी सूक्ष्म रूपात आहेच ना, आणि गुरुतत्व सर्वच संतांच्या मध्ये एकच असतं. माझी आठवण झाली की संतांचं दर्शन घ्यावं. त्यांच्या रूपातच आम्हाला तुम्हाला माझं रूप दिसेल.
हरिवरदा या ग्रंथाच्या पुढील लेखनाला आता प्रारंभ करावा आणि उत्साहाने ग्रंथरचना लवकरात लवकर पूर्ण करावी. सद्गुरूंचं ते रूप अंतर्धान पावलं. दारणा स्वामी जागे झाले. सद्गुरूंच्या दर्शनाने अत्यंत मन आनंदलं होतं. सकाळी शिवदीक्षित चौधरी आले. त्यांना पाहताच दारणा स्वामींनी साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, गुरुवत गुरुपुत्रेषु अशी श्रुती आहे. आता आपणच आम्हाला गुरुस्थानी आहात. दारणा स्वामींनी स्वप्नाची हकीकत सांगितली तेव्हा शिवदीक्षित चौधरी म्हणाले, आता आपण हरिवरदा ग्रंथाचं लेखन पुढे सुरू करावं. आणि दुसऱ्या दिवशी 24व्या अध्यायाच्या लेखनाला प्रारंभ झाला. दारणा स्वामी लेखनासाठी नेहमीच्या जागेवर येऊन बसले. गोविंद स्वामी ज्या ठिकाणी बसत त्या ठिकाणी त्यांची नजर गेली. ती जागा आज रिकामी होती. दारणा स्वामींचा कंठ दाटून आला. त्यांना काही सुचेना. भावविभोर होऊन त्या रिकाम्या जागेकडे ते एकटक पाहत राहिले आणि त्यांना दिसलं त्या जागी गोविंद स्वामी स्वतः प्रत्यक्ष बसलेत. दारणा स्वामींनी डोळे विस्फारून पुन्हा बघितलं. खरोखरच गोविंद स्वामी तिथे बसले होते आणि त्यांच्याकडे पाहून प्रसन्न हास्य करत होते. हरिवरदाच्या लेखनाला प्रारंभ झाला. याचा गोविंद स्वामींना अतिशय मनापासून आनंद झाला होता. दयाळराव स्वामींची प्रतिभा एकदम उचंबळून आली. पौर्णिमेच्या चंद्राला पाहून सागराच्या लाटा जशा उसळी घेऊ लागतात तसं त्यांच्या प्रतिभा सागराला उधाण आलं आणि ते गुरुस्तवन करू लागले. भवविरागे विभवप्रदा निर्विकारा आनंदकंदा चिदात्मका चिन्मकरंदा नमो गोविंदा सद्गुरु नमो गोविंदा सद्गुरु सद्गुरु सद्गुरु. श्रीराम समर्थ श्रीराम.